नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. दौलताबाद जिल्हा परिषद गट आणि तिसगाव पंचायत समिती गणात मोठ्या चुरशीची लढत होणार असून या जिल्हा परिषद गटामध्ये फक्त एमआयएम आणि भाजपाचे उमेदवार रिंगणात असून या ठिकाणी दोघांची चुरशीची लढत होणार आहे. परंतु जातीय समीकरणाच्या लढाईमध्ये कोण बाजी मारते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या गटात महाविकास आघाडीचा उमेदवार नसल्याने महाविकास आघाडीचे कौल हे एमआयएम पक्षाला मिळते का भाजपाकडे जाते यावर सर्वांचं लक्ष लागलंय. आपल्यासोबत एमआयएम पक्षाचे उमेदवार प्रतिभा कृष्णा साबळे तसेच पंचायत समितीचे उमेदवार अनिता गोपाल उबाळे यांच्या प्रचाराला वेग आला आहे. गावोगावी सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विविध मतदारांकडून आणि कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितलं असलं तरी उमेदवार मोठ्या ताकदीने सांगतात की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहोत, आम्ही विकास करून दाखवणारच, असं त्यांनी सूर्यवार्ता न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय. आपण आहोत दौलताबाद गटातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणाच्या मध्ये जी धुमाकूळ सुरू आहे त्या धुमाकूळीमध्ये या ठिकाणी एमआयएम च्या पक्षा अंतर्गत आपण आमच्याकडे जनताने खूप मोठा प्रतिसाद दिला आहे आणि मागच्या वेळेस जे लोक निवडून आले होते त्यांचा काही विकास न बघता ह्या वेळेस जनतेनं आमच्याकडं भरभरून कोल आणि पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे आहे. यावेळेस आम्ही एआयएमआयएम पक्षाकडून उमेदवारी अनिता गोपाल उबाळे यांना आणून दिली गावात. आणि गावातील खूप जनता जेवढी बी आहे, जनता जनार्दन सावजापूर असो, करोडी असो, तिसगाव असो, हे सगळे लोक आमच्याकडून अशा हिमतीने आणि ताकदीने उभा आहे सोबत. आता मागं आम्ही रॅली काढतोय किंवा जेवढे जिथे जातोय मतदाराकडे पोहोचतोय तर सगळ्यांचा प्रतिसाद मला उत्तम भेटत आहे. आमच्या इथे मागील वर्षी मागच्या 5 वर्षाला जिल्हा परिषदचे या ठिकाणी कलीम पटेल हे काँग्रेसकडनं या ठिकाणी उमेदवारी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु त्यांनी या ठिकाणी कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं या ठिकाणी काम केलं नाही आणि फक्त त्यांच्या व्यवसायाकडे आणि त्यांच्या स्वतःच्या कारभाराकडे यांनी लक्ष दिलं आणि त्या लोकांचा विकास करण्यापेक्षा स्वतःचा कसा विकास होईल याकडे त्यांनी प्रामुख्याने लक्ष या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं हा जनतेचा कोल जो या ठिकाणी बदललेला आहे त्याला प्रमुख कारण की मागील उमेदवाराने जे लोकांच्या विरोधात जे काम केलं आणि एकही या ठिकाणी विकासाचं काही कुठलं नियोजन न करता भोंगळा कारभार या ठिकाणी केला. त्यामुळं लोक या ठिकाणी एक ठिकाणी येऊन आमच्या पाठीमागे या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे या ठिकाणी लोक खंबीरपणे उभा राहिलेले आहेत. तुमच्या गटामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीची एकही उमेदवार नाही, बलाढ्य उमेदवार पक्षाचा उमेदवार या परिषदेत आहे. नेमकं महाविकास आघाडी तुमच्या सोबत आहे का? महाविकास आघाडीचे या ठिकाणी प्रचंड नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि ते नुकसान या आज तुम्हाला जे उमेदवार दिसतात ना, यांनी हातमिळवणी करून या सर्व पक्षाशी हातमिळवणी करून त्यांनी स्वतःचं आणि पक्षाचं आणि लोकांचं या ठिकाणी नुकसान केलेलं आहे. या ठिकाणी आज जी निवडणूक लागलेली आहे ती फक्त जिल्हा परिषद मध्ये एकमेव उमेदवार आहे की त्यांच्या कुठल्याही लालचीला बळी न पडता मी या ठिकाणी खंबीरपणे त्यांच्या विरोधात उभा आहे. आणि यानंतरही जर जनतेने असेच माझ्या पाठीमागं जर खंबीरपणे उभं राहिलं तर मी त्यांना दाखवेल की पैशाचा जोर काय असतो, लोकशाही काय असती आणि हुकुमशाही काय असती ती मी त्यांना या लोकांच्या ताकदीतून दाखवून देईन. या परिसरामध्ये महिलांचा जो प्रतिसाद आहे कुठल्या कसा प्रतिसाद मिळतो तुम्हाला? मी अनिता ताई उबाळे साजापूर. मी इंताज जलील भाई बरोबर खूप काही वर्षापासून आहे. आम्ही दारूच्या दुकाना फोडल्या त्यावेळेस आम्ही इंताज जलील भाई सोबत 2-3 दिवस जेलमध्ये होतो आणि त्या माध्यमामधून माझी ओळख ठेवून माझ्या सुनबाईला त्यांनी प्रतिसाद दिला आणि तिकीट दिलं. मी यांची आभारी आहो. या ठिकाणी खरं जर पाहायला गेलं हा परिसर अतिशय सुशिक्षितांचा परिसर हा आहे. या परिसरामध्ये खऱ्या अर्थाने मतदार हा कामाचा माणूस बघतो. कारण इकडं दुसरा उमेदवार पाहिला तर धनदांडगा उमेदवार आहे, कदाचित निवडून येईन, गरीब दुबळ्याकडे पाठ फिरवेल. परंतु आमच्या प्रतिभाताई कृष्णा साबळे आणि उबाळेताई असे सर्वसामान्य घरातले हे
कुटुंब आहे, सर्वसामान्य कुटुंब आहे आणि त्याला सर्वसामान्य माणसाची जाण असणारं हे कुटुंब असल्यामुळे त्या जरी MIMचा उमेदवार असला, यांनी काही लोक प्रचार करतात की MIM मुस्लिमांचं आहे, पण तसं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांच्याबरोबर ही बरेच मुसलमान होते. या देशाचे राष्ट्रपती देखील मुसलमान होऊन गेले आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणारं जलील साहेबांनी जेव्हा संसदेत काम केलं, सगळ्यात पहिले संसदेत काम करत असताना त्यांनी शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला. तसा या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नावर आवाज उठवणारं एकमेव जे व्यक्तिमत्व या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्यांच्या माध्यमातून, तर प्रतिभाताई साबळे आणि उबाळेताई त्या माध्यमातून या ठिकाणी पाय रोवून उभे राहिलेले आहे. त्या मागे सरकणार नाही. निवडणूक अगदी उंबरठ्यावर आलेली आहे आणि ते निवडून गुलाल घेतल्याशिवाय ते या ठिकाणी राहणार नाही, असं या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतंय.